तुम्हालाही माहिती आहे का, आपल्या शरीरात एक नैसर्गिक एन्झाईम तयार होत असतो, तो म्हणजे कॉन्झाईम Q10. हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम करतो. पण 35 नंतर Q10 ची पातळी कमी होऊ लागते. कारण याचं मुख्य कारण आहे वयाबरोबर येणारे बदल. तर आपण विचार केला, वयाबरोबर येणारे बदल म्हणजे काय? सततचा स्ट्रेस, लाईफस्टाईल डिसीज, ओबेसिटी, या सगळ्या गोष्टींमुळे शरीराच्या पेशींना जेवढी ऊर्जा पाहिजे ती भेटत नाही. याचा सगळ्यात मोठा परिणाम कुठे होतो तुम्हाला माहितीये? तुमच्या हृदयावरती, तुमच्या स्किनवरती आणि तुमच्या इम्युनिटीवरती. आज जर आपण विचार केला, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे 2-3 व्हिडिओज बघितले की लोकांना वाटतं ते डॉक्टर होतात. पण जर खरं विज्ञान जर समजून घेतलं तर 35 नंतर Q10 ची पातळी ही नैसर्गिकरित्या कमी होते. काही लोक हा व्हिडिओ जर बघत असतील तर ते म्हणत असतील, आता मला तर काही त्रास नाहीये, तर मला काय गरज आहे यांच्या सजेशनची. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शरीरात कुठून ना कुठून आता या आजारांची सुरुवात होते आणि याचे लक्षण तुम्हाला लवकरात लवकर आपल्या बॉडीमध्ये हळूहळू दिसायला लागतात. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपल्या हेल्थवरती लक्ष द्या. जर आज हेल्थवरती लक्ष दिलं तर उद्या हॉस्पिटलचा खर्च वाचेल. आणि महत्त्वाचा मुद्दा, जर हेल्थ रिलेटेड काही प्रश्न असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. कमेंट करा. धन्यवाद.